स्वामी म्हणतात, घरात अंधार आहे असं वाटत असेल तर आधी विचार कर, दिवा लावला आहेस का? भक्तांनो, निगेटिव्हिटी ही बाहेरून येत नाही, ती आपल्या मनातून घरात उतरते. जिथे राग आहे, जिथे संशय आहे, जिथे सतत तक्रार आहे, तिथे शांतता राहू शकत नाही. मन शुद्ध नसेल तर उपाय निष्फळ ठरतात. तू कापूर लावशील, तू धूप पेटवशील, तू मंत्र म्हणशील, पण मनात जर भीती असेल, मनात जर काहीतरी वाईट होईल हा विचार असेल, तर तीच भीती घरात वावरते. स्वामी स्पष्ट सांगतात, भीतीने भरलेलं मन हेच नकारात्मक शक्तींचं घर असतं. घर शुद्ध कधी होतं? घर शुद्ध होतं तेव्हा जेव्हा आईच्या तोंडून शिवी येत नाही, वडिलांच्या मनात असहाय्यता नसते, मुलांच्या डोळ्यात भीती नसते. स्वामी म्हणतात, घरात देव हवा असेल तर आधी माणुसकी ठेव. दिवा म्हणजे केवळ ज्योत नाही. संध्याकाळी लावलेला दिवा म्हणजे अहंकार जाळणं, राग शांत करणं आणि मनाला सांगणं, स्वामी, मी कमकुवत आहे, पण तुझ्या आधारावर उभा आहे. ज्या घरात हा भाव असतो तिथे निगेटिव्हिटी टिकत नाही. स्वामींचं अंतिम वचन, मी तुझ्या घरात येईन, पण अट एकच, मनाचं दार उघडलेलं ठेव. देवाला बंद दरवाजे आवडत नाहीत. तो तिथेच येतो जिथे नम्रता, श्रद्धा आणि शांतता असते. स्वामींचा मौन मंत्र, मनात म्हणायचा, स्वामी, माझ्या घरातून अंधार नाही, माझ्या मनातून अंधार घाल. हे प्रवचन वाचू नकोस, मनात उतरव. स्वामी आपोआप तिथे येतील. धन्यवाद. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जे चाललं आहे ते आजचं नाही, ते तुझ्या कर्मांचं बोलणं आहे. भक्तांनो, निगेटिव्हिटी म्हणजे कोणाचा शाप नाही, ती अधुरी कर्मफेड असते. जे बोललो नाही, जे माफ केलं नाही, जे सहन केलं पण सोडलं नाही, ते सगळं कर्म म्हणून घरात वातावरण बनवतं. स्वतःकडे पाहायची हिंमत हवी. स्वामी सांगतात, मी प्रश्न बदलत नाही, मी तुझी दृष्टी बदलतो. तू म्हणतोस, घरात शांतता नाही, पण स्वामी विचारतात, शेवटचं कधी माफ केलास? तू शेवटचं कधी शांत राहिलास? कर्म कधी जळतं? कर्म उपायांनी नाही जळत. कर्म जळतं तेव्हा अहंकार झुकतो, दोष देणं थांबतं, मी बरोबर हा हट्ट सुटतो. स्वामी म्हणतात, तू बदललास तर कर्माला जागा उरत नाही. दुःख हे शिक्षा नाही. भक्तांनो, दुःख आलं म्हणजे स्वामी दूर गेले असं समजू नका. स्वामी सांगतात, मी तुझ्या दुःखातच जवळ असतो, सुखात तू मला विसरतोस. दुःख म्हणजे कर्म धुतलं जातंय याचं लक्षण आहे. घरासाठी मौन साधना. रोज झोपण्याआधी मनात म्हणा, स्वामी, आज मी कुणाला दुखावलं असेल तर माझ्या वतीने क्षमा माग. हा एक वाक्य घरातली अर्धी निगेटिव्हिटी शांत करतो. भाग 2चा अंतिम संदेश. कर्म बदलण्यासाठी जग बदलायची गरज नाही, मन बदललं की घर बदलतं. स्वामी म्हणतात, घर टिकवणारी स्त्री असते, पण तिचं दुःख कुणी पाहत नाही. भक्तांनो, घरात शांतता नसेल तर बहुतेक वेळा ती एका स्त्रीच्या न बोललेल्या वेदनेतून येते. ती बोलत नाही म्हणून तिला काही वाटत नाही असं समजू नका. स्त्रीचं मौन सर्वात जड असतं. स्वामी सांगतात, ती रडली तर दुःख हलकं होतं, ती गप्प राहिली तर घरावर ओझं बनतं. स्त्रीचं मौन म्हणजे सहन केलेले अपमान, न बोललेले शब्द, गिळलेले अश्रू, हे सगळं घरात निगेटिव्ह कंपनं तयार करतं. स्वामी स्त्रीच्या बाजूने उभे असतात. स्वामी म्हणतात, ती माझ्याकडे मागायला येत नाही, म्हणून मीच तिच्याकडे जातो. जिथे स्त्री अन्याय सहन करते तिथे स्वामी मौनाने उत्तर देतात आणि वेळ येताच न्याय करतात. तिचं दुःख का लगेच संपत नाही? कारण स्वामी तिला तोडत नाहीत, ते तिला घडवत असतात. मी तिला रडायला शिकवत नाही, मी तिला उभी राहायला शिकवतो. दुःख हे तिचं शत्रू नाही, ते तिचं बल बनतं. स्त्रीसाठी स्वामींचा अंतरीचा उपाय. रोज मनात किंवा हलक्या आवाजात, स्वामी, माझ्या अश्रूंना शब्द देऊ नकोस, मला शक्ती दे. हा मंत्र स्त्रीच्या मनातली आग शांत करतो. भाग 3चा अंतिम संदेश.
ज्या घरात स्त्री सुरक्षित आहे तिथे देवाला कुलूप लावायची गरज नसते. स्वामी तिथेच राहतात जिथे स्त्रीचा सन्मान होतो. धन्यवाद. स्वामी म्हणतात, तू मला हाक मारतोस तेव्हा नाही, तू पूर्णपणे थकतोस तेव्हा मी पुढे येतो. भक्तांनो, स्वामी उशीर करत नाहीत, ते अचूक वेळ पाहतात. स्वामी लगेच मदत का करत नाहीत? कारण तू अजून धरून ठेवतोस, तू अजून समजून घेत नाहीस, तू अजून मीच बरोबर म्हणतोस. स्वामी म्हणतात, मी तुझं ओझं उचलणार, पण आधी तू ते खाली ठेव. हस्तक्षेप म्हणजे चमत्कार नाही. स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे अचानक आलेली शांतता, मनात उमटलेला निर्णय, चुकीच्या माणसापासून सुटका, अनपेक्षित पण योग्य वळण. मी गोंधळ दूर करतो, लोक बदलत नाही. स्वामी जवळ असल्याची चिन्ह. जेव्हा स्वामी जवळ असतात, रडताना भीती वाटत नाही, दुःखातही आधार जाणवतो, एकटेपणा कमी होतो, मन शांत व्हायला लागतं. हीच खरी कृपा. अंतिम शरणागती. स्वामी म्हणतात, माझ्याकडे येताना हिशोब घेऊन येऊ नकोस, रिकाम्या हाताने ये, कारण रिकाम्या हातालाच मी भरतो. भाग 4चा अंतिम संदेश. मी तुझ्या आयुष्यात उशिरा नाही, तू मला समजायला उशिरा लागतोस. स्वामी समर्थ तुझ्या घरात नाही, तुझ्या विश्वासात राहतात. नमस्कार. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात येण्यासाठी चमत्काराची वाट पाहत नाही, फक्त तुझ्या विश्वासाची वाट पाहतो. जर आज हा व्हिडिओ पाहताना तुझं मन थोडंसं जरी शांत झालं असेल, तर समज स्वामी तिथेच होते. आज काही मागू नकोस, फक्त कमेंटमध्ये लिही, ओम श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव ज्याच्या घरात किंवा मनात शांततेची गरज आहे. सोबत चॅनल नक्की सबस्क्राईब कर, कारण स्वामी इथेच भेटतात.